नीट पेपर फुटी प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं. जंतर मंतरवर उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक, अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीसाठी रस्त्यावर उतरलेले जेनझी हे सगळं आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. नीट परीक्षेत पेपर फुटल्यानंतर अनेकांनी आपले पाल्य गमावले. हे झालेले अतोनात नुकसान पुन्हा भरून निघणार नाही. या सगळ्या गोंधळामध्ये आता तमिळनाडू सरकारने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय पुन्हा एकदा नीट परीक्षेविषयी संभ्रम निर्माण करणार आहे. तमिळनाडू सरकारने नीट परीक्षा रद्द करावी असं ठरवलं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असं जर घडलं तर काय होऊ शकतं? तमिळनाडू सरकारचा हा निर्णय किती प्रमाणात योग्य आणि किती प्रमाणात अयोग्य आहे? कॉपी सेंटर्स यामुळे फोफावतील का? हा निर्णय सगळ्या अँगलने पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहतायत सरळ सोपं. तमिळनाडू सरकारने विधानसभेत नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर केल्यामुळे देशभरात पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. पेपर फुटीचे आरोप, आवाजावी शुल्क आकारणारी अनियंत्रित कोचिंग सेंटर्स आणि यामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय वरकरणी योग्य वाटू शकतो. कारण 12 वर्षांचे शालेय शिक्षण एका दिवसाच्या 3 तासांच्या परीक्षेवर अवलंबून ठेवणे कित्येकांना अन्यायकारक वाटते. मात्र दुसरीकडे हा निर्णय अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित करतोय. जर प्रत्येक राज्याने आपापल्या बोर्डाच्या 12वीच्या गुणांवर वैद्यकीय प्रवेश देणे सुरू केले तर राज्य बोर्डामधील गुणांच्या पद्धती आणि मूल्यांकनातील तफावतीमुळे देशभरात समान गुणवत्तेचा मापदंड उरणार नाही. केंद्रीय स्तरावर एकच गुणवत्ता यादी नसल्यास राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय संस्थांमध्ये पारदर्शकता टिकवणे कठीण होऊ शकते. हाच विचार जर महाराष्ट्राच्या संदर्भात केला तर असा निर्णय इथे लागू झाल्यास त्याचे व्यापक आणि संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी यांसारख्या विविध बोर्डांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. जर केवळ 12वीच्या गुणांवर प्रवेश निश्चित केला गेला तर वेगवेगळ्या बोर्डांच्या मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असमानता निर्माण होऊ शकते. एका बोर्डात गुण मिळवणे सोपे तर दुसऱ्या बोर्डात कठीण असल्यामुळे प्रवेशावरून मोठा कायदेशीर आणि सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही. याशिवाय महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात 12वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये अंतर्गत गुण देणे किंवा गुणांची खैरात होणे यावरून नेहमीच स्पर्धा रंगते. त्यामुळे नीट ऐवजी 12वीच्या गुणांचा आधार घेतल्यास उच्च गुण मिळवण्याची स्पर्धा अधिक जीवघेणी होऊ शकते. या सगळ्यातील सर्वात चिंताजनक आणि गंभीर पैलू म्हणजे वैद्यकीय क्षेत्राची गुणवत्ता आणि आरोग्य व्यवस्थेचे भविष्य. अलीकडच्या काळात परीक्षांमधील गोंधळ, गैरप्रकार किंवा कॉपी करून पुढे येणाऱ्या प्रवृत्तीमुळे वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जर अशा गैरमार्गाने किंवा केवळ गुणांच्या फुगवट्यामुळे अपात्र व्यक्तींना वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे भविष्य अत्यंत अंधारात जाऊ शकते. डॉक्टर हा थेट माणसाच्या आयुष्याशी संबंधित असणारा घटक असतो. तिथे गुणवत्तेशी आणि निपुणतेशी केलेली छोटीशी तडजोड सुद्धा समाजासाठी प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे नीट रद्द करणे हे या समस्येचे उत्तर आहे की नीट मधील त्रुटी दूर करून पारदर्शकता आणणे हे अधिक गरजेचे आहे. यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देश पातळीवरची नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय तमिळनाडू सरकार राज्य पातळीवर एकट्याने घेऊ शकतं का? तमिळनाडू विधानसभेने नीट परीक्षा रद्द करण्याचा ठराव मंजूर केल्यामुळे देश पातळीवरील परीक्षांमध्ये राज्य सरकारच्या अधिकारांबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टिकोनातून विचार केल्यास कोणतेही राज्य सरकार एकतर्फी निर्णय घेऊन नीट सारखी राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा रद्द करू शकत नाही. भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार शिक्षण हा विषय समवर्ती सूचीत येतो, ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे कायदे करू शकतात. परंतु अनुच्छेद 254(1) नुसार केंद्र आणि राज्य यांच्या कायद्यात विरोधाभास निर्माण झाल्यास केंद्रीय कायदाच अंतिम आणि प्रभावी ठरतो. याशिवाय उच्च शिक्षणाचा दर्जा आणि मानके निश्चित करण्याचा अंतिम अधिकार केंद्रांकडेच असतो. जर एखाद्या राज्याला केंद्रीय कायद्यातून सूट मिळवायची असेल तर अनुच्छेद 254(2) नुसार
राज्य विधानसभेत विधेयक मंजूर करून ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवावे लागते. राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्याला मंजुरी दिली तरच ते विधेयक त्या राज्यात लागू होऊ शकतं. जसे की तामिळनाडूचे 2021 चे विधेयक अद्याप राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही एकमेव आणि अनिवार्य परीक्षा असल्याचे आदेश दिले असल्याने न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन करून राज्य सरकार वेगळी प्रवेश प्रक्रिया राबवू शकत नाही. त्यामुळे राज्य विधानसभेत संमत झालेला ठराव हा कोणताही नवीन कायदा नसून तो केवळ केंद्र सरकारकडे करण्यात आलेला एक अधिकृत राजकीय व प्रशासकीय अर्ज किंवा दबाव आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास केंद्र सरकारची मंजुरी किंवा संसदेत कायदा दुरुस्ती झाल्याशिवाय राज्य सरकारला नीट परीक्षा रद्द करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तमिळनाडू सरकारने घेतला तो निर्णय योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.